वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा बाजारात व्याजाचे दर सातत्याने वाढत आहेत. कर्ज घेणं दिवसेंदिवस महाग होते आणि अशातच एखादी मोठी फायनान्शियल कंपनी म्हणजे एखादी वित्तीय संस्था आपल्या गृहकर्ज विभागाचा नफा चक्क एका वर्षात दुप्पट करते. बापरे, म्हणजे 100% वाढ? अगदी बरोबर, तब्बल 100% वाढ. हे ऐकायला एखाद्या आर्थिक चमत्कारासारखं वाटतं, नाही का? हो ना, म्हणजे सध्याच्या मार्केट कंडिशन्समध्ये हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण बँकिंग आणि फायनान्सच्या जगात चमत्कार असे हवेतून घडत नाहीत. त्यामागे अत्यंत अचूक आखलेली रणनीती असते. खरं, आणि एक अतिशय भक्कम अशी कार्यप्रणाली सुद्धा असते. बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका थक्क करणाऱ्या अहवालाच्या मुळाशी जाणार आहोत. अच्छा. आपल्याकडे आज आदित्य बिर्ला कॅपिटल फिस्कल परफॉर्मन्स अँड स्ट्रॅटेजिक ग्रोथ आउटलुक या अत्यंत महत्त्वाच्या अहवालातील ताजी आकडेवारी आहे. क्या बात है, हा रिपोर्ट सध्या खूप चर्चेत आहे. हो ना. आजच्या या विश्लेषणात आपण आदित्य बिर्ला कॅपिटलच्या चौथ्या तिमाहीच्या म्हणजे Q4च्या आणि आर्थिक वर्ष 2026च्या निकालांची अगदी सविस्तर चिरफाड करणार आहोत. आणि हे खूप रंजक असणार आहे, कारण ते पारंपरिक बँकिंगच्या नियमांना छेद देऊन इतक्या वेगाने कसे वाढत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. अगदी. या आकड्यांमागची खरी यंत्रणा कशी काम करतेय आणि या सगळ्या झगमगाटात काही छुपे धोके आहेत का, हेही आपण शोधून काढणार आहोत. नक्कीच. आणि हे विश्लेषण करताना आपण केवळ कागदावरचे आकडे वाचून दाखवणार नाही आहोत. हा. जेव्हा आपण म्हणतो की एखादी कंपनी 30% वाढतीये, तेव्हा त्या वाढीमागे नेमकी कोणती इंजिने काम करत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. बरोबर. आणि त्यांचा बाजारातील इतर घडामोडींशी काय संबंध आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एका कंपनीच्या कामगिरीवरून आपल्याला संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कोणता कल पाहायला मिळतोय याचाही आपण सविस्तर मागोवा घेणार आहोत. एकदम परफेक्ट. आणि नेहमीप्रमाणे कोणत्याही पूर्वग्रहाविना केवळ अहवालात दिलेल्या पुराव्यांच्या आधारे आपण ही सखोल चर्चा पुढे नेणार आहोत. अगदी तटस्थपणे. हो. आणि जे अत्यंत क्लिष्ट आर्थिक फंडे आहेत ना, ते आपण अगदी रोजच्या जीवनातील उदाहरणं देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. मला वाटतं ती पद्धत सर्वांनाच आवडते. तर मग सुरुवात करूया एका मोठ्या चित्रापासून. व्यवसायाच्या आत नक्की काय चाललंय हे पाहण्यापूर्वी एकूणच या कंपनीच्या वाढीचा वेग किती मोठा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हो, पहिल्यांदा आपण मॅक्रो लेव्हलला बघूया. अहवालातील चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4चे आकडे जर आपण बघितले तर त्यांचा एकूण महसूल 13,459 कोटी रुपये इतका आहे. बाप रे, हा खूप मोठा आकडा आहे. हो. ही वार्षिक म्हणजे इयर ऑन इयर तब्बल 10% वाढ आहे. आता 10% वाढ वरवर पाहता सामान्य वाटू शकते, पण मला जास्त रस दुसऱ्याच एका आकड्यात आहे. मला वाटतं तुम्हाला त्यांच्या नफ्याच्या आकड्यांबद्दल बोलायचं आहे, बरोबर? अगदी अचूक ओळखलत. त्यांचा कार्यान्वयीन नफा किंवा ज्याला आपण EBIT म्हणतो तो 4,535 कोटी रुपये आहे. अच्छा. ज्यात 20% वाढ आहे. आणि निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट 1,165 कोटी रुपये आहे. ही तब्बल 29% वाढ आहे. क्या बात आहे, 29%. आणि मला वाटतं त्यांचा EPS म्हणजे प्रति समभाग मिळकत 4.31 रुपये आहे, ज्यात 30% वाढ दिसतीये. हो. पण आता इथे मला एक गोष्ट खरंच समजून घ्यायची आहे. विचारा ना. महसूल फक्त 10%नी वाढतोय, पण निव्वळ नफा चक्क 29%नी कसा काय वाढू शकतो? म्हणजे हे गणित नक्की कसं काम करतं? हा कॉर्पोरेट फायनान्समधील अत्यंत कळीचा मुद्दा आहे. बघा, महसुलापेक्षा नफा वेगाने वाढणे हे कंपनीच्या ऑपरेशनल एफिशियन्सीचे म्हणजेच कार्यक्षमतेचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. अच्छा, म्हणजे काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा. अगदी बरोबर. जेव्हा आपण म्हणतो की महसूल 10%नी वाढला, याचा अर्थ त्यांनी विकलेल्या सेवांमधून आलेला पैसा वाढला. पण जेव्हा निव्वळ नफा 29%नी वाढतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की कंपनीने आपले खर्च अतिशय चोखपणे नियंत्रित ठेवले आहेत. ओके, म्हणजे खर्चावर नियंत्रण हा खरा गेम आहे तर. हो,
उदाहरणादाखल सांगायचं तर समजा तुम्ही आधी 100 रुपये कमवून त्यावर 80 रुपये खर्च करत होता, बरं. तर तुमचा नफा 20 रुपये होता. हां. आता तुम्ही 110 रुपये कमवत आहात, पण तुमचा खर्च अजूनही 80 किंवा 82 रुपयांच्याच घरात आहे. म्हणजे खर्च वाढलाच नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे तुमचा नफा थेट वाढतो. आदित्य बिर्ला कॅपिटलने नेमकं हेच साध्य केलं आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर आणि स्वतःचा खर्च यांचा असा काही समतोल साधला आहे की वरून येणारा प्रत्येक अतिरिक्त रुपया थेट तळाला जमा होतोय. अगदी बरोबर. तो थेट निव्वळ नफ्यात जाऊन पडतोय. आणि विशेष म्हणजे हे फक्त एका तिमाहीपुरतं मर्यादित नाहीये. कोटींवर पोचलाय. आणि निव्वळ नफा 3,797 कोटींवर गेलाय, जी 21% वाढ आहे. बरोबर. पण या सगळ्या आकड्यांच्या भावगर्दीत एक आकडा असा आहे ज्याने मला खरोखरच चक्रावून टाकलं. कोणता आकडा? तो म्हणजे त्यांचे एकूण कर्ज वितरण, ज्याला आपण लेंडिंग बुक म्हणतो, ते 2,07,368 कोटींवर पोचलंय. बापरे. ही तब्बल 32% वाढ आहे. 32% वाढ एका वर्षात. हे खरंच खूप आक्रमक आहे. हो ना. आता माझा प्रश्न असा आहे की एका वर्षात तुम्ही तुमचं कर्ज वाटप 32% वाढवता आहात. हां. अर्थशास्त्राचा साधा नियम सांगतो की जेव्हा तुम्ही इतक्या वेगाने आणि आक्रमकपणे पैसे वाटायला सुरुवात करता, तेव्हा जोखीम वाढते. अगदी तेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांना कर्ज देण्याची शक्यताही तितकीच वाढते. मग वाढीच्या वेगात मालमत्तेचा दर्जा म्हणजे ॲसेट क्वालिटी राखणं हे इतके दुर्मिळ का असते? कारण कर्ज वाटणे ही जगातील सर्वात सोपी गोष्ट आहे. अवघड आहे ती म्हणजे ती कर्ज वेळेवर परत मिळवणे. खरंय, पैसे देणं सोपं पण वसूल करणं कठीण. वित्तीय क्षेत्रात जेव्हा एखादी कंपनी 32% कर्जवाटप वाढवते, तेव्हा बाजारात अशी भीती असते की हे केवळ मार्केट शेअर मिळवण्यासाठी वाटेल त्याला कर्ज देत चुकलेत का. म्हणजे क्वांटिटीसाठी क्वालिटीशी तडजोड. बरोबर. कारण तसं असेल तर पुढील 2-3 वर्षात बुडीत कर्जांचा किंवा ज्याला आपण NPA म्हणतो त्याचा मोठा डोंगर उभा राहतो. पण आदित्य बिर्ला कॅपिटलच्या अहवालातील सर्वात आश्वासक बाब हीच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज वाढवूनही त्यांचे थकीत कर्जांचं प्रमाण कमी होत आहे. अरे वा, हे कसं शक्य आहे? याचाच अर्थ त्यांची क्रेडिट अंडररायटिंग प्रोसेस म्हणजे कर्ज देण्यापूर्वी कर्जदाराची पात्रता तपासण्याची जी पद्धत असते ना, ती अत्यंत भक्कम आहे. अच्छा, म्हणजे त्यांची चाळणी खूप बारीक आहे. अगदी. ते केवळ वेगाने गाडी चालवत नाहीयेत, तर त्यांच्या गाडीचे ब्रेक्सही अतिशय उत्तम स्थितीत आहेत. क्या बात आहे. हे रूपक खूप छान आहे. म्हणजे ते जोखीम आणि वाढ या दोन्हीचा अगदी परफेक्ट बॅलन्स साधत आहेत. हो, आणि म्हणूनच गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्वास वाढतोय. आता हे सगळं ठीक आहे, पण हा पैसा नक्की येतोय कुठून? कारण आदित्य बिर्ला कॅपिटल ही काही एकच सेवा देणारी कंपनी नाहीये. एका मोठ्या छत्राखाली चालणारे हे अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत. बरोबर. त्यांचा पसारा खूप मोठा आहे. त्यामुळे या पूर्ण जहाजाला कोणतं इंजिन सर्वात जास्त गती देत आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या व्यवसायाच्या विविध शाखांचा पृथक्करण करावं लागेल. नक्कीच. सर्वात आधी त्यांच्या NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या व्यवसायाकडे पाहूया. NBFC हा त्यांच्या व्यवसायाचा एक अतिशय महत्त्वाचा कणा आहे. अहवाल सांगतो की त्यांच्या NBFCच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत म्हणजे AUM मध्ये 27% वार्षिक वाढ झाली आहे. अच्छा. आणि नफ्यात 20% वाढ झाली आहे. आणि मगाशी आपण जो मुद्दा चर्चिला ना, क्वालिटीचा. हो, तो इथे ठळकपणे दिसतो. या विभागात थकीत कर्जांचे प्रमाण कमी होत आहे. जेव्हा NPA कमी होतात तेव्हा कंपनीला संभाव्य बुडीत कर्जांसाठी जो पैसा बाजूला काढून ठेवावा लागतो, ज्याला आपण प्रोव्हिजनिंग म्हणतो, तो कमी ठेवावा लागतो. आणि तो वाचलेला पैसा थेट नफ्यात परावर्तित होतो. अगदी बरोबर. प्रोव्हिजनिंग कमी झालं की प्रॉफिट आपोआप वाढतो. हे समजायला सोपं आहे. पण आता मला अशा एका विभागाबद्दल बोलायचं आहे जो या अहवालातील खरा स्टार आहे. हाऊसिंग फायनान्स. हो. मी सुरुवातीला जो 100% नफावाढीचा उल्लेख केला होता तो याचाच आहे. गृहकर्ज विभाग. हो, हा खरोखरच त्यांचा स्टार परफॉर्मर आहे सध्या. या विभागाची AUM 53% वाढली आहे आणि नफ्यात चक्क 100% वाढ झाली आहे. मला हे गणित खरंच समजून घ्यायचंय. बाजारात इतरही अनेक गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या आहेत, मोठ्या बँका आहेत. मग आदित्य बिर्ला कॅपिटलचं असं नेमकं काय वेगळं करत आहे की त्यांचा नफा एका वर्षात दुप्पट झाला? बघा, 100% नफा वाढणे हा केवळ योगायोग असू शकत नाही. यामागे 2 मुख्य यंत्रणा काम करत असतात. कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे स्प्रेड. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनी बाजारातून ज्या दराने पैसे उचलते आणि ग्राहकांना ज्या दराने कर्ज देते त्यातील फरक
ओके, म्हणजे मार्जिन. हो. जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा अनेक कंपन्यांचा हा स्प्रेड कमी होतो, पण आदित्य बिर्लाने कदाचित आपला कॉस्ट ऑफ बॉरोईंग म्हणजे कर्ज घेण्याचा खर्च अतिशय कमी ठेवण्यात यश मिळवले आहे. अच्छा. आणि त्याचवेळी त्यांनी ग्राहकांना दिलेल्या कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्जावर मिळणारा त्यांचा नफा वाढला. हे तर अतिशय स्मार्ट प्लॅनिंग आहे. आणि दुसरी यंत्रणा कोणती? दुसरी यंत्रणा म्हणजे त्यांचा टार्गेट सेगमेंट. ते कदाचित अशा ग्राहकांना लक्ष्य करत आहेत जे मोठ्या बँकांच्या रडारवर नाहीत. म्हणजे नक्की कोण? उदाहरणादाखल अफोर्डेबल हाऊसिंग किंवा निम्न शहरी भागातील ग्राहक. तिथे कर्जाची रक्कम थोडी कमी असते, पण व्याजदर थोडे जास्त आकारले जाऊ शकतात. कारण त्या ग्राहकांना इतर पर्यायांची कमतरता असते. बरोबर. अगदी बरोबर. आणि गृहकर्ज हा तसाही अत्यंत सुरक्षित व्यवसाय मानला जातो, कारण त्यात कर्जाच्या बदल्यात घरासारखी भक्कम मालमत्ता कंपनीकडे तारण असते. म्हणजे बुडण्याची भीती कमी आणि नफ्याची शाश्वती जास्त. हो, असं हे अफलातून समीकरण त्यांनी उत्तम प्रकारे जुळवून आणलं आहे. हे खरंच खूप लॉजिकल आहे. आता या व्यतिरिक्त त्यांचे इतरही व्यवसाय आहेत, जसे की ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे म्युच्युअल फंड. हां. तिथे नफा 975 कोटी रुपये आहे, ज्यात केवळ 5% वाढ दिसतीये. म्हणजे हा व्यवसाय स्थिर आहे, पण खूप वेगात नाहीये. बरोबर. मात्र इन्शुरन्स म्हणजेच विमा व्यवसायाच्या आकडे पुन्हा एकदा थक्क करणारे आहेत. हो, इन्शुरन्समध्ये त्यांनी खूप चांगली मुसंडी मारली आहे. त्यांच्या जीवन विम्याच्या हप्त्यांमध्ये म्हणजे प्रीमियममध्ये 15% वाढ झाली आहे. पण आरोग्य विम्याच्या हप्त्यांमध्ये तब्बल 39% वाढ आहे. हे खरंच खूप मोठं अचीव्हमेंट आहे. मला तेच विचारायचं होतं, आरोग्य विम्यातील हा विस्फोट कसा काय स्पष्ट करता येईल? आरोग्य विम्यातील ही 39% वाढ केवळ एका कंपनीची प्रगती नाहीये, तर हा भारतीय मानसिकतेत झालेला एक मोठा बदल आहे. कोविडमुळे? अगदी बरोबर. कोविड महासाथीनंतर लोकांमध्ये आरोग्य विम्याबाबतची जागरूकता प्रचंड वाढली आहे. पण बघा, नुसती जागरूकता असून चालत नाही, ती पॉलिसी विकण्याची क्षमताही लागते. खरंय, प्रॉडक्ट विकता आलं पाहिजे. आदित्य बिर्लांनी इथे एक अतिशय स्मार्ट काम केलं आहे. त्यांनी आरोग्य विम्याच्या उत्पादनांमध्ये विविधता आणली आहे. वेगवेगळ्या वयोगटांसाठी, वेगवेगळ्या शहरांसाठी त्यांनी कस्टमाइज्ड प्लॅन्स आणले आहेत. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा हा विमा व्यवसाय त्यांच्या इतर व्यवसायांशी जोडलेला आहे. आहा, तुम्ही अगदी माझ्या मनातल्या प्रश्नाला हात घातलात. मला याच मुद्द्यावर यायचं होतं. सांगा ना. ही सगळी इंजिने वेगवेगळी असली तरी ती एकाच कंपनीची आहेत. अहवालात एक शब्द वारंवार येतो, क्रॉस सेलिंग. हो, क्रॉस सेलिंग हा त्यांचा ट्रम्प कार्ड आहे. मला असं वाटतं की त्यांच्या यशाचं हेच सर्वात मोठं गम्मक आहे. हे क्रॉस सेलिंग म्हणजे नेमकं काय हे मी एका उदाहरणाने सांगतो. नक्की सांगा. हे एखाद्या मोठ्या सुपरमार्केटसारखं आहे. समजा तुम्ही दुकानात दूध घेण्यासाठी जाता. हां. ते दूध म्हणजे तुमचं गृहकर्ज. हां. आता दुकानदार अतिशय हुशार आहे. त्याला माहीत आहे की जो माणूस दूध घेतोय तो कॉफी किंवा बिस्किटही घेऊ शकतो. बरोबर. मग तो तुम्हाला दुधासोबत कॉफी आणि बिस्किटांची आकर्षक ऑफर देतो. ती कॉफी म्हणजे जीवन विमा आणि बिस्किटे म्हणजे आरोग्य विमा. क्या बात आहे. तुम्ही ते विकत घेता कारण तुमचा त्या सुपरमार्केटवर आधीच विश्वास असतो. आदित्य बिर्ला कॅपिटल हेच करत आहे ना? अगदी अचूक आणि समर्पक उदाहरण आहे हे. क्रॉस सेलिंग हे कोणत्याही फायनान्शियल समूहासाठी नफ्याचं सर्वात मोठं हत्यार असतं. यामागचं अर्थशास्त्र कसं काम करतं? ते खूप रंजक आहे. फायनान्शियल क्षेत्रात सर्वात मोठा खर्च कोणता असतो माहितीये? कोणता? तर तो असतो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, म्हणजेच नवीन ग्राहक मिळवण्याचा खर्च. जाहिराती, मार्केटिंग, एजंट्सचे कमिशन यावर प्रचंड पैसा खर्च होतो. बरोबर. समजा एका नवीन ग्राहकाला गृहकर्ज देण्यासाठी कंपनीला 1000 रुपये खर्च आला. आता त्याच ग्राहकाला जर आरोग्य विमा विकायचा असेल तर मार्केटिंगचा खर्च जवळजवळ 0 असतो. अरे वा, कारण तो ग्राहक आधीपासूनच त्यांच्याकडे आहे. म्हणजे जो दुसरा व्यवसाय मिळतो त्याचा नफा थेट कंपनीच्या खिशात जातो. बरोबर. आणि म्हणूनच आपण मघाशी जो 29% निव्वळ नफ्यातील वाढीचा आकडा पाहिला ना, त्याचं मुख्य कारण हेच क्रॉस सेलिंग आहे. अच्छा, म्हणजे हे असं जोडलेलं आहे सगळं. हो, नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा एकाच ग्राहकाला 3 वेगवेगळ्या सेवा विकून ते आपला नफा अनेक पटींनी वाढवत आहेत. पण मला एक सांगा, हे क्रॉस सेलिंग कागदावर जितकं सोपं वाटतं तितकं ते प्रत्यक्षात आहे का? तसं नाहीये, त्यालाही खूप आव्हाने आहेत. कारण अहवालात असं म्हटलंय की त्यांचा पुढचा मोठा फोकस हा टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये विस्तार करण्यावर आहे. हो, त्यांनी लहान शहरांकडे मोर्चा वळवला आहे. इथे मला एक व्यावहारिक शंका उपस्थित करावीशी वाटते. मोठ्या शहरामध्ये ठीक आहे, तिथे लोकांचे पगार बँकेत होतात
त्यांचा सिबिल स्कोअर उत्तम असतो. बरोबर. पण टियर 2 किंवा टियर 3 शहरात जाऊन व्यवसाय वाढवणे हा एक मोठा जुगार नाही का? हा प्रश्न खूप रास्त आहे. कारण तिथे अनेक लोकांकडे क्रेडिट हिस्ट्री नसते, उत्पन्नाचे ठोस पुरावे नसतात. अशा अनिश्चित बाजारपेठेत कर्ज वाटून ते स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत तर नाहीयेत ना. हां, अतिशय कळीचा प्रश्न आहे. पारंपरिक बँका टियर 3 शहरांमध्ये जाण्यास का घाबरतात? कारण त्यांच्याकडे डेटा नसतो. अगदी. त्यांच्याकडे ग्राहकाची पत तपासण्यासाठी फक्त इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR आणि पगार स्लिप हेच 2 आधार असतात. पण आदित्य बिर्ला कॅपिटल इथे एका वेगळ्याच तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. ते डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा प्रचंड वापर करत आहेत. AIचा वापर. पण तो इथे कसा काय फायद्याचा ठरतो? इथे ऑल्टरनेटिव्ह डेटा नावाची संकल्पना काम करते. ऑल्टरनेटिव्ह डेटा म्हणजे काय? बघा, समजा टियर 3 शहरातील एखादा किराणा मालाचा दुकानदार आहे. तो कदाचित इन्कम टॅक्स रिटर्न भरत नसेल, बरोबर. पण तो त्याच्या दुकानात दररोज UPIद्वारे शेकडो पेमेंट्स घेतो. तो सप्लायरला वेळेवर पैसे देतो. तो आपला मोबाईल आणि विजेचं बिल वेळेवर भरतो. अच्छा, म्हणजे ही तशी डिजिटल फुटप्रिंट्स आहेत. हो, AI अल्गोरिदम या सर्व डिजिटल पाऊलखुणांचा काही सेकंदात अभ्यास करतो आणि त्या दुकानदाराच्या कॅश फ्लोचा अतिशय अचूक अंदाज बांधतो. क्या बात है. म्हणजे माणसाने कागदपत्रे तपासून जो निर्णय घ्यायला आठवडा लागला असता, तो AI काही सेकंदात आणि अधिक अचूकपणे घेतो. हे खरंच अफलातून आहे. आणि यामुळेच त्यांचा लहान शहरांमधील विस्तार हा आंधळा जुगार नसून डेटावर आधारित एक अतिशय मोजून मापून घेतलेला धोका म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. तंत्रज्ञानामुळे त्यांचा निर्णय घेण्याचा वेग वाढला आहे आणि जोखीम कमी झाली आहे. अगदी बरोबर. आता हे सगळं ऐकायला खूप छान आणि परिपूर्ण वाटते. एखादं सुरळीत चाललेलं यंत्र जसं काम करतं तशी ही कंपनी काम करते असं चित्र उभं राहिलंय. पण तुम्हाला काहीतरी शंका आहे असं वाटतंय? हो, मला इथे डेव्हिल्स ॲडव्होकेट बनून थोडं उलट्या बाजूने विचार करायचा आहे. नक्कीच, आपण दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. कोणत्याही आक्रमक विस्ताराच्या रणनीतीमध्ये सगळंच काही नेहमी आलबेल नसतं. प्रत्येक प्रगतीसोबत काही धोकेही लपलेले असतात. खरंय. आणि या अहवालाचं सखोल विश्लेषण करताना आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे पाहून थांबू शकत नाही. या अहवालातील धोक्याचे इशारे किंवा ज्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणतो ते कोणते आहेत? अहवालात काही गोष्टी नक्कीच आहेत ज्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. माझ्या वाचनात एक असा आकडा आला ज्याने मला खरोखरच थोडं काळजीत पाडलं. मला वाटतं तुम्ही कॉस्ट टू इन्कम रेशो बद्दल बोलत आहात ना? अगदी तेच. त्यांचा खर्च आणि उत्पन्नाचे गुणोत्तर थोडे वाढत आहे असे अहवालात स्पष्ट दिसतंय. म्हणजेच कंपनीचे खर्च वाढतायत. हो, तो आकडा वाढलेला दिसतोय. आता मला एक साधा हिशोब सांगा. एका बाजूला आपण म्हणतोय की AIमुळे खर्च कमी होतोय, क्रॉस सेलिंगमुळे मार्केटिंगचा खर्च वाचतोय. मग असं असूनही हा कॉस्ट टू इन्कम रेशो का वाढतोय? जर कंपनी नवीन तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी आणि टियर 2, टियर 3 शहरांमध्ये नव्या शाखा उघडण्यासाठी इतका बेसुमार खर्च करत असेल, बरं, तर एका विशिष्ट मर्यादेनंतर हा वाढता खर्च त्यांच्या त्या 100% किंवा 30% नफ्यालाच गिळंकृत नाही का करणार? बरोबर. एका बाजूने पाणी भरायचं आणि दुसऱ्या बाजूने बादलीला असलेलं छिद्र वाढत जायचं, अशी ही परिस्थिती नाही का? हां, एक अतिशय उत्कृष्ट आणि विश्लेषणात्मक प्रश्न आहे. आणि हे वरवर पाहता विरोधाभासी वाटू शकतं. हो ना? पण कॉर्पोरेट फायनान्समध्ये याला ऑपरेटिंग लेव्हरेज असं म्हणतात. ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म उभारता किंवा नवीन शहरांमध्ये पायाभूत सुविधा तयार करता, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला प्रचंड मोठे फिक्स कॉस्ट सहन करावे लागतात. म्हणजे सुरुवातीची मोठी गुंतवणूक. बरोबर. सर्व्हर विकत घेणे, AI सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, नवीन कर्मचारी नेमणे यासाठी सुरुवातीला कोट्यावधी रुपये खर्च होतात. त्यामुळे आज त्यांचा खर्च वाढलेला दिसतोय. अच्छा. पण तंत्रज्ञानाची मजा अशी आहे की एकदा का हे प्लॅटफॉर्म सेट झाले की तुमचा मार्जिनल कॉस्ट म्हणजे प्रत्येक नवीन ग्राहकामागे येणारा अतिरिक्त खर्च जवळजवळ 0 होतो. आहा, म्हणजे रेल्वेचा ट्रॅक एकदा टाकायला खूप खर्च येतो, पण नंतर त्यावरून 100 गाड्या धावल्या तरी ट्रॅकचा खर्च वाढत नाही. अगदी समर्पक उपमा. सुरुवातीच्या काळात जेव्हा विस्तार चालू असतो तेव्हा नक्कीच खर्च उत्पन्नापेक्षा वेगाने वाढताना दिसू शकतो. पण व्यवस्थापनाला माहीत आहे की एकदा का हा डेटाबेस तयार झाला आणि ग्राहकांचा ओघ सुरू झाला की हे वाढते खर्च स्थिर होतील आणि नफ्याची वक्ररेषा झपाट्याने वर जाईल. हे लॉजिकल आहे. पण तरीही तुम्ही म्हणालात तसे गुंतवणूकदारांनी ह्या गुणोत्तरावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर हा खर्च असाच वाढत राहिला आणि त्या तुलनेत उत्पन्न आलं नाही तर तो नक्कीच एक मोठा धोका ठरू शकतो. नक्कीच. या व्यतिरिक्त
अहवालात आणखी काही धोके आहेत जे थेट त्यांच्या नियंत्रणात नाहीत. कोणते? जसे की NBFC क्षेत्राला भेडसावणारे रेग्युलेटरी धोके, म्हणजे रेग्युलेटरी रिस्क. रिझर्व्ह बँक सातत्याने या क्षेत्रासाठी नियम कडक करत असते. हो, RBIचे नियम कधी बदलू शकतात. आणि या सगळेवर कडी करणारा सर्वात मोठा धोका म्हणजे संपूर्ण व्यवसाय हा बाजारातील कर्जवाढीच्या चक्रावर खूप जास्त अवलंबून आहे. हे क्रेडिट सायकलचा धोका काय असतो? बघा, कोणत्याही फायनान्शियल संस्थेचा कच्चा माल म्हणजे पैसा. बरोबर. आता पैसा कुठून येतो? तो अर्थव्यवस्थेतील व्याजदरांवर ठरतो. जेव्हा बाजारात व्याजदर कमी असतात आणि खेळते भांडवल मुबलक असते, तेव्हा लोक सहज कर्जे घेतात. बँका आणि NBFC अगदी खुशीने पैसे वाटतात. याला क्रेडिट अपसायकल म्हणतात. सध्या भारत बहुतांश याच सकारात्मक टप्प्यातून जात आहे. पण हे चक्र नेहमीच असंच राहील याची शाश्वती नाही. अगदी. अर्थव्यवस्थेचे चक्र नेहमीच फिरत असते. उद्या जर महागाई भडकली आणि मध्यवर्ती बँकांनी व्याजदर अचानक खूप वाढवले, तर बाजारातील पैशाची तरलता म्हणजे लिक्विडिटी कमी होईल. म्हणजेच कर्ज घेणे महाग होईल. बरोबर. आणि जेव्हा कर्ज महाग होते, तेव्हा लोक नवीन घरे घेणे पुढे ढकलतात. व्यवसाय नवीन यंत्रसामुग्री घेणे टाळतात. साहजिकच कर्जाची मागणी कमी होते. अच्छा, म्हणजे मागणीच कमी झाली तर आदित्य बिर्ला कॅपिटलसारख्या कंपनीच्या वाढीचा वेग जो आता 32% दिसतोय, तो अचानक एकांकी संख्येतही येऊ शकतो. बापरे. ही एक मॅक्रो इकॉनॉमिक जोखीम आहे जी पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेरची आहे. तुम्ही कितीही उत्तम AI वापरलात तरी जर ग्राहकाला कर्जच नको असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजेच तुमचं जहाज कितीही अत्याधुनिक असलं आणि कॅप्टन कितीही हुशार असलं तरी समुद्रातच जर भयानक वादळ आलं तर जहाजाचा वेग कमी होणारच. तंतोतंत. आणि म्हणूनच आर्थिक विश्लेषणात नेहमीच वर्स्ट केस सिनॅरिओ गृहीत धरावा लागतो. पण मग आजच्या या सविस्तर विश्लेषणानंतर आपण सर्व धागे एकत्र करूया. हो, एक सारांश घेऊया. नफा, रणनीती, वाढीची इंजिने, तंत्रज्ञानाचा वापर आणि संभाव्य धोके या सर्वच बाजू आपण तपासल्या. एकूणच या अहवालाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? अल्पावधीचा म्हणजे शॉर्ट टर्म विचार केला तर नफ्याची आणि महसुलाची आकडेवारी इतकी भक्कम आहे की हा जो वाढीचा धडाका आहे तो असाच पुढे चालू राहण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. बाजाराच्या परिभाषेत सांगायचं तर पॉझिटिव्ह मोमेंटम त्यांच्या बाजूने आहे. अगदी बरोबर. आणि दीर्घावधीचा म्हणजे लॉंग टर्म दृष्टिकोन पाहिला तर ते केवळ एक कर्ज देणारी कंपनी राहिलेली नाही. त्यांनी स्वतःला एक अत्यंत वैविध्यपूर्ण वित्तीय संस्था बनवला आहे. ज्याला फायनान्शियल पॉवर हाऊस म्हणतात. हो, कर्ज, विमा आणि म्युच्युअल फंड अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील त्यांच्या भक्कम उपस्थितीमुळे एका उत्तम चक्रवाढीची म्हणजे कंपाऊंडिंगची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली आहे. म्हणजे एखादे इंजिन बंद पडले तरी दुसरे चालू राहील अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. याच कारणामुळे अहवालात त्यांच्या एकूण कामगिरीला स्ट्रॉंग असं मानांकन देण्यात आलं आहे. आता एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. जे लोक आजची ही सखोल चर्चा ऐकत आहेत त्यांच्यासाठी या सर्व माहितीचे महत्त्व काय आहे? आपण एका कंपनीचे आकडे का समजून घ्यावेत? हा खूप चांगला प्रश्न आहे. तर याचं कारण असं की आर्थिक क्षेत्रातील अशा एखाद्या महाकाय कंपनीची बॅलन्स शीट ही अनेकदा देशाच्या बदलत्या आर्थिक स्थितीचा आणि समाजाच्या मानसिकतेचा एक अत्यंत स्वच्छ आरसा असते. अगदी 100% खरंय. जर लोक मोठ्या प्रमाणावर आरोग्य विमा घेत असतील तर ती समाजातील आरोग्याविषयीची वाढती चिंता आणि जागरूकता दर्शवते. हो. जर गृहकर्जे दुप्पट वेगाने वाढत असतील तर तो रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढत्या मागणीचा आणि लोकांच्या वाढत्या क्रयशक्तीचा भक्कम पुरावा आहे. म्हणजे एक प्रकारे या अहवालातून आपण भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशाच वाचत आहोत. अगदी बरोबर. मायक्रो आकडे नेहमी मॅक्रो ट्रेंड्सची कहाणी सांगत असतात. आणि या सर्व विश्लेषणाच्या शेवटी माझ्या मनात एक अतिशय रंजक विचार घोळतोय जो या अहवालात थेट दिलेला नाही पण आपल्या आजच्या चर्चेतून तो नक्कीच निर्माण झाला आहे. कोणता विचार? आपण पाहिलं की व्यवस्थापनाचा मोठा भर हा टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये विस्तार करण्यावर आणि त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स व AIचा वापर करण्यावर आहे. हो. आता याचा जरा शांतपणे विचार करा. जर भविष्यात छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भारतात कर्ज मिळवण्यासाठी, विमा काढण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी AI अल्गोरिथम्स आणि मोबाईल ॲप्सच मुख्य आधार बनणार असतील बरं.
तर भविष्यात ग्रामीण भारतातून प्रत्यक्ष विटा सिमेंटच्या म्हणजे ज्याला आपण ब्रिक अँड मॉर्टार म्हणतो अशा बँक शाखा पूर्णपणे हद्दपार होतील का? बापरे, हा खरोखरच एक अस्वस्थ करणारा पण विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. तंत्रज्ञानामुळे माणसाचा आणि कर्जाचा किंवा बँकेच्या मॅनेजरचा जो एक भौतिक आणि भावनिक संबंध असायचा तो पूर्णपणे अदृश्य होऊन जाईल का? म्हणजे तो मानवी स्पर्श हरवून जाईल. हो. भविष्यात बँकेत जाणे म्हणजे केवळ एका स्क्रीनवर टॅप करणे इतकेच मर्यादित राहील का? हे आर्थिक जग केवळ वेगानेच बदलत नाहीये, तर ते स्वरूपतः अदृश्य होण्याच्या मार्गावर आहे. तंत्रज्ञान आणि वित्त यांच्या या संगमामुळे भविष्यात काय काय नवीन बदल घडतात याकडे लक्ष ठेवून राहणे हे शहाणपणाचं ठरेल. नक्कीच. तर या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. हा विचार सर्वांना सभोवतालच्या बदलत्या तंत्रज्ञानाकडे आणि पैशांच्या व्यवहारांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी नक्की देईल. नक्कीच. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.